मित्रांनो, आपल्याला तर उखाणे माहितीच आहेत. उखाणे हे मराठी संस्कृतीतील वैशिष्ट्यपूर्ण काव्य प्रकार आहे. अप्रत्यक्षपणे व्यक्तींचे नाव घेण्याकरिता वापरले जाणारे काव्यमय पंक्तींना उखाणा असे म्हणतात. महाराष्ट्रातील विवाह कार्यक्रम आणि इतर विशिष्ट प्रसंगी ज्येष्ठ व्यक्ती नाव घेण्यास सांगतात, तर पतींचे नाव एखाद्या काव्यमय पंक्तीत गुंफून अप्रत्यक्षपणे घेत असतो. गणितामध्ये सूत्रांचा फार महत्त्व असतो, तर मी गणिताच्या सूत्रांचं महत्त्व उखाण्याच्या स्वरूपात सादर करीत आहे. जीवाला जीव देतो तोच खरा मित्र. जीवाला जीव देतो तोच खरा मित्र. गणित सोडवण्यासाठी माहिती हवीत सूत्र. मी आपल्या शाळेतील काही विद्यार्थ्यांना गणिताचे सूत्र उखाण्याच्या स्वरूपात प्रस्तुत करण्यासाठी आमंत्रित करीत आहे. हिमालयातील काश्मीर म्हणजे भूलोकाचे स्वर्ग. हिमालयातील काश्मीर म्हणजे भूलोकाचे स्वर्ग. चौरसाच्या क्षेत्रफळ बरोबर बाजूचा स्वर्ग. महादेवाच्या पिंडासमोर उभा राहतो नंदी. महादेवाच्या पिंडासमोर उभा राहतो नंदी. आहे त्याचे क्षेत्रफळ लांबी गुणिले रुंदी. आपल्या देशाचे प्रमुख असतात राष्ट्रपती. आपल्या देशाचे प्रमुख असतात राष्ट्रपती. तिन्ही बाजूची बेरीज त्रिकोणाची परिमिती. झारखंडची राजधानी आहे रांची. झारखंडची राजधानी आहे रांची. त्रिकोणाचे क्षेत्रफळ हात पाय उंची. आभाळ भरून आल्यावर चमकतात विजा. आभाळ भरून आल्यावर चमकतात विजा. वर्तुळ परीघ बरोबर 2 पाय त्रिज्या. धन्यवाद.